तो रे माझा मित्वाचा आजचा म्हणजेच 2 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिले राजेशला दादानी फोन केलेला असतो आणि तो फोन अंजलीने साऊंड ऑन केलेला असतो आणि स्पीकरवर टाकलेला असतो. फोन तिकडून दादा म्हणत असतो शुक्रवारपर्यंत पैसे दे नाहीतर तुझं काही खरं नाही म्हणून. आता सगळेजण हे सगळं ऐकत असतात. आणि त्यानंतर बोलणं संपतं आणि राजेश फोन ठेवतो. राजेश लगेचच अंजलीकडे बघतो आणि म्हणतो, अंजली काय ग तू अशी का बघतेस म्हणून. आता अंजली म्हणते, तुम्ही का हसताय, कोण होता तो माणूस आणि असं का बोलताय, का बोलत होता तुमच्याशी, मला वाटलं की तो गुंड होता म्हणून. राजेश लगेच म्हणतो, मामा सांगा तुम्हीच आता. अगं अंजली गुंडच आहे तो, असं राजेश सांगत असतो आणि पुढे म्हणतो की म्हणजे अगं आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये सगळे याला दादा म्हणतात, ते काही उगत नाही आणि अशीच पद्धत आहे त्याची बोलण्याची, सगळ्यांशी असंच तो बोलतो. म्हणजे पाहिलंच ना की कसा सराईत गुंडासारखा तो बोलत होता म्हणून, असं राजेश म्हणतो. आणि वेळ मारून नेत असतो. सगळेजणांना आलेलं असतं ना टेन्शन की एखादा व्यक्ती फोन करून राजेशला या पद्धतीने बोलतोय म्हणून. आता राजेश म्हणतो, तू टेन्शन घेऊ नको, बस बस. आजी म्हणतात, अहो पण तो 10 लाख मागत होता तुमच्याकडे. राजेश म्हणतो, नाही आजी तो गंमत करत होता फक्त. ते काय ना की अनेक दिवस मी गेलो नाही ना आमच्या मित्रांच्या कट्ट्यावरती शिवाजी पार्कला म्हणून. आता हे सगळं मामांना कळत असतं हा किती नाटकं करतोय ते. राजेश म्हणतो, म्हणून ते असं फोन करून उगाच हा आपल्या अशा धमक्या देतात ते. आजी म्हणतात, हो पण आम्ही सगळे घाबरलो ना. आता राजेश म्हणतो, आजी नाही घाबरू नका तर तुम्ही, तो असंच बोलतो सगळ्यांशी, अशीच पद्धत आहे त्याची. आता असं म्हणल्यानंतर अंजली अजूनही टेन्शनमध्येच असते पण मामांना सगळं कळालेलं असतं. आता यानंतर आपण पुढचं सीन पाहतोय ईश्वरी आणि अर्णवचा. आता हे दोघं जण गाडीमध्ये असतात आणि आता गाडीमध्ये चाललेले असतात. ईश्वरी अर्णवकडे बघत असते. अर्णव एक शब्दही तिच्याशी बोलत नसतो. ईश्वरी म्हणते की मला वाटतं की हाच मोका आहे, सरांना सांगते या दोघांबद्दल असं म्हणून. आता ईश्वरी बघा बोलण्याचा प्रयत्न करते अर्णवसोबत आणि म्हणते की सर ऐकलत ना अंजलीताई काय म्हणाले ते, तुला हवं ते माग असं म्हणाल्यात ताई मला. अर्णव म्हणतो, माझ्याकडून नाही मागायचं, ही आयडिया ताईची होती ना, मग तुला जे हवं ते तू मिळेल, तुला हवं ते मिळेल असं प्रॉमिस तुला अंजली ताईने केलेलं आहे ना, मी नाही केलेलं. ईश्वरी म्हणते, सर अहो पण. आता अर्णव म्हणतं की एक मिनिट, तू आणि तुझी आई माझ्याशी जे काही वागलात ना तर त्याची माफी मागणार असाल ना तरी अजिबात चालणार नाही, तुमची अजिबात चूक नाही. याचा तुम्ही जोपर्यंत प्रूफ देत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला माफ करणार नाही आणि हे मी तुम्हाला शेवटचं सांगतोय. आता अर्णव इतका फडफड बोलल्यानंतर ईश्वरी शांतच बसते आणि म्हणते, पण मी हे मागणारच नव्हते. आता अर्णव म्हणतो की मग काय मागणार होती. तर ईश्वरी म्हणते की सर मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की प्रेमाबद्दल तुमचं काय मत आहे. आता अर्णवला कळतच नाही अचानक अशी काय बोलते म्हणून. ईश्वरीला म्हणतो, म्हणजे काय. तर ईश्वरी म्हणते, एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांवरती प्रेम करत असतील तर त्यांनी काय करावं. आता अर्णव म्हणतो की काय करावं म्हणजे लग्न सिंपल आहे ना, यात काय, लग्न करून टाकावं त्यांनी. लगेच ईश्वरी लगे हां करून ओरडते आणि म्हणते, म्हणजे तुम्ही प्यार का दुश्मन नाही आहेत. अर्णव म्हणतो, वाट मी का असेन प्यार का दुश्मन. तर ईश्वरी म्हणते, म्हणजे सर तुम्ही लग्न करायला तयार आहेत. अर्णव म्हणतो, आर यू मॅड, माझं लग्न झालेलं आहे. आता ईश्वरी लगेच म्हणते, खरंच म्हणजे तुम्ही आपलं लग्न मानत नाही ना म्हणून म्हटलं मी असं. आता अर्णव तिला म्हणत असतो यू आणि म्हणतो, तुला तर मी गाडीतनं उतरवीन हां, नाहीतर गप्प बस. ईश्वरी म्हणते, नाही नको झालंय तुमचं माझ्याशी लग्न, हां मला मान्य असं म्हणते. आणि आता आपण पाहतोय की पुढचा सीन. आता पुढच्या सीनमध्ये हा राजेश जो आहे तर तो पुन्हा म्हणत असतो की अंजली अगं काय कशाला एवढा विचार करतीस तू, नको इतका विचार करू. आणि म्हणतो की मामा तुम्हीच सांगा, माझ्यासारख्या माणसाकडून कुणी असे अचानक 10 लाख रुपये मागितले तर मी एवढा नॉर्मल वागू शकेन का. अहो साधा वकील आहे हो मी मामा, माझ्याकडून कोण कशाला 10 लाख रुपये मागेल नाही का, असं अर्णव म्हणत असतो, असं राजेश म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो, तू जास्त विचार करू नकोस अंजली, हा ज्यूस पी. आता तुम्हाला भेटला ना की मी त्याला चांगला रागावणारच आहे की तुझ्या या अशा गमतीमुळे माझी बायको नको त्या शंका घेईल माझ्यावरती. आजी म्हणतात, नुसती बायकोच काय, अहो आम्हाला सगळ्यांना सुद्धा शंका आली ना याच्यावरती म्हणून. मामा लगेच म्हणतात, हो ना आम्हालाही शंका आली. आता राजेश बघा मामाना खुनवाखुनवी करत असतो. इतक्यात अंजली म्हणते, नाही रे मामा, यांच्यासारख्या माणसावरती कोण शंका घेणार. मामा म्हणतो लगेच, बघा ऐकलत ना. आणि पुढे म्हणतो की घ्या ज्यूस घ्या असं मामाना म्हणतो. आणि त्यानंतर पण हे सगळं वल्लरीच्या लक्षात येतं की हा नक्की मोठा कुठला तरी डाव आहे म्हणून. आता वल्लरी बघा मनाशीच बोलते की म्हणते की राजेश पहिल्यांदा मनात बोलतो की वा राजेश, ज्वेलर जसं नसताच ना झाला तू तर ॲक्टर तर झालाच असतंस तू राजेश, असं स्वतःलाच म्हणून घेत असतो. आणि म्हणतो, आज जी काही वाट लागली असती ना पण तुझ्या ॲक्टिंगने सगळं काही कमाल केलं असं राजेश म्हणतो. आता आणि वल्लरी मनाशीच म्हणत असते की वा, जावई बापूंचे खरे रंग दिसायला लागलेत आता हळूहळू, असं वल्लरी म्हणते.
आता इकडे आपण दुसरा सीन पाहतो. ईश्वरी अचानक गाडीमध्ये ओरडायला लागते, ओ सर थांबा थांबा थांबा, इकडे थांबा, इकडे थांबा. अर्णव म्हणतो काय झालं? ईश्वरी म्हणते गरम दिमागला थंडा करण्याचा शानदार उपाय म्हणजे बर्फाचा गोळा. चला चला आपण बर्फाचा गोळा खाऊया. आता अर्णव म्हणतो की मगाशी तुझा दरवाजा उघडताना हात दुखत होता ना तुझा, कारण ईश्वरी दरवाजा उघडायला लागले असते. आता ईश्वरी हसत म्हणते क्या सर, मोबाईल खाली आहे, डाव्या हाताने तर उघडू शकते ना मी, असं म्हणून डायरेक्ट गाडीतनं उतरायला लागते आणि म्हणते भैया काला घट्टा. अर्णव म्हणतो एक मिनिट काय चाललं हे तुझं, आणि म्हणतो की पहिल्यांदा ते सीट बेल्ट काढ. म्हणून आता अर्णव तो सीट बेल्ट काढतो. आता ईश्वरी लगी पळतच जाते तो बर्फाचा गोळा खाण्यासाठी. त्या माणसाला ईश्वरी सांगत असते भैया बर्फ की गोले बनाना, दो बनाना. अर्णव म्हणतो की दो कशाला, मी असला काही खात नाही हा. आणि ईश्वरी म्हणते की नाही, अर्णव म्हणायला असतो की अशा अनहायजेनिक गोष्टी मी खात नाही. ईश्वरी म्हणते सर अशा अनहायजेनिक गोष्टी ना कधी कधी खाव्या लागतात, इम्युनिटीला चांगलं असतं ते. आणि म्हणते की भैया काला खट्टा फ्लेवर बनाना. अर्णव पुन्हा म्हणतो काला खट्टा फ्लेवर कशाला? आता ईश्वरी म्हणते कशाला, अच्छा म्हणजे तुम्ही खाणार आहात तर. आता अर्णव काहीच बोलत नाही. ईश्वरी पुढे म्हणते तुम्हाला वेगळा काही फ्लेवर हवा आहे का? नाही नाही नाही, पण आज तुम्ही काला खट्टा फ्लेवर खाऊन बघा सर. बर्फाचा गोळा म्हटलं ना की काला खट्टाच खाल्ला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगते अशा थंडगार बर्फातून जेव्हा काला खट्टा असा जिभेवरून जातो ना त्यावेळेस काय मस्त वाटतं ना, असं वाटतं की जिंदगी होतो ऐसी, थोडी खट्टी थोडी मिठी, असे ईश्वरी सांगत असते. अर्णव पुढे म्हणतो एक तर ना मला बर्फाचा गोळा आवडत नाही आणि त्यात सुद्धा तो कुठला फ्लेवर खायचा हे पण तूच डिसाईड करणार का? ईश्वरी म्हणते सर तुम्ही जगातलं बेस्ट खावं हेच मला वाटतं आणि काला खट्टा फ्लेवर हा जगातला बेस्ट फ्लेवर आहे. अर्णव म्हणतो आणि मला असं वाटत नसेल तर? ईश्वरी म्हणते आधी खाऊन तरी बघा आणि मग सांगा. तर अर्णव म्हणतो की नको मला. तो माणूस म्हणतो साहेब अगर नाराज हो की खाऊ की ना तो मजा नाही आहे का? इतक्यातच एक मुलगा तिथं येतो आणि ए मिस इंदोर, ओ मिस इंदोर असं जोरात हाक मारायला लागतो. आता अर्णवला वाटतं की तो ईश्वरीला जो बोलतो, ईश्वरीला पण तसंच वाटतं. आता तो खूपच जोरात मिस इंदोर म्हणायला लागतो. आता अर्णव डायरेक्ट त्याची कॉलरच पकडतो ना. आता तो माणूस म्हणतो काय झालंय तुम्हाला, चिडताय कशाला? आणि ईश्वरी म्हणत असते सर सोडा त्याला कशाला पकडलंय? अर्णव म्हणतो एक मिनिट, तुला ही तुझी हिंमत कशी झाली? माझ्या बायकोला फक्त मिस इंदोर म्हणू शकतो. तो माणूस पण लगेच इकडे बघून म्हणतो हो मी सुद्धा म्हणून. इतक्यातच त्या माणसाची बायको पळत येते आणि म्हणते ओ सोडा माझ्या नवऱ्याला, अरे ते मला मिस इंदोर म्हणत होते, मी इंदोरची आहे ना म्हणून ते मला अशीच हाक मारतात, अशी ती बाई म्हणते. आता आणि अर्णव म्हणतो की ओ आय एम रिअली व्हेरी सॉरी हां. आणि तो माणूस आणि ती बाई तिथून निघून जातात. आता असं झाल्यानंतर अर्णवचा चांगलाच पचका झालेला असतो. आता अर्णव पहिल्यांदा तर डोक्यालाच हात लावतात. ही सगळी ईश्वरी बघत असते आणि ईश्वरी हसत असते आता अक्षरशः की कसा अर्णवचा पचका झाला ते. आणि ईश्वरी पाठीमागून जाऊन पलीकडच्या साईडला उभी राहते. अर्णवला कळतच नाही. अर्णव पुन्हा मिस इंदोर कुठे गेली आता ही मिस इंदोर म्हणून जोर हाक मारायला लागतो. ईश्वरी लगेच त्याच्या खांद्यावरती हात टाकते आणि म्हणते की मी इकडे आहे म्हणून. आता अर्णवकडे बघून ईश्वरी म्हणते की घाबरलात तुम्ही आणि मी सोडून गेले असं वाटलं का तुम्हाला, असं ईश्वरी अर्णवला म्हणत असते. आणि पुढे म्हणते की फिकर नॉट सर, आणि त्याची कॉलर वगैरे नीट करते आणि अर्णवकडे बघत म्हणत असते की मिस इंदोर या नावाचा नसला तरीसुद्धा स्वतःच्या बायकोला बायको म्हणून या मिस इंदोरचा कॉपीराईट म्हणण्याचा कॉपीराईट फक्त तुमचाच आहे सर, असं ईश्वरी अर्णवला म्हणत असते. अर्णवसुद्धा आता नुसतं हो म्हणून मान हलवतो. आणि आता तिकडे वळायला जातो तर ईश्वरी पुन्हा त्याला म्हणते ओ राजे शिर्के आता राग हटवा, तू हिरे माझा मितवा, असं ईश्वरी अर्णवला म्हणत असते. आणि ते पुन्हा तू हिरे माझा मितवाचं टायटल सॉन्ग प्ले केलेलं आहे. आता ईश्वरी म्हणते काला खट्टा सांगू ना म्हणून. अर्णव तरीही काहीच बोलत नाही आणि ईश्वरी सांगते भैया दो काला खट्टा फ्लेवर काही देना असं म्हणते हां. आणि आता आपण पाहतो की पुढचा सीन. आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय घरामध्ये अंजली आकाशला सांगत असते छान केलंयस रे, घाईघाईत सुद्धा तू छान डेकोरेशन केलंय. इतक्यातच अर्णव ईश्वरी बाहेरून येतात. आता मामा म्हणतात या अशा प्रकारे उत्सव मूर्ती बाहेरून घरात पोचलेली आहेत. आता मामा अंजली सुस्वागतम वगैरे त्या दोघांना म्हणत असतात. आता ईश्वरी म्हणते अहो ताई काय बढिया डेकोरेशन झालंय हे सगळं. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी अंजली म्हणत असते की काय रे चिंटू किती वेळ लावला रे तुम्ही यायला, मी केव्हाची वाट बघते तुमच्या दोघांची. आता मामा म्हणतात नाही काहीच हरकत नाही, उलट आनंदच झालेला आहे. आणि पुढे म्हणतात की एकमेकांसोबत वेळ घालवलात ना, वा छानच केलं ते. आता असं म्हणल्यानंतर अर्णव आणि ईश्वरीची घरातले सगळेजण चांगलीच मजा घेतात. आणि मामा म्हणतात पण काय रे जाण्यासाठी एवढे आडेवेडे का घेत होतास मग तू, आणि येताना एवढा उशीर का झाला? आता अर्णव म्हणतो की ह्याच्यामुळे ही आणि गप्प बसतो, कारण त्याला वाटतं की कशाला सांगायचं ना काला खट्टा खायचं आहे. मामा म्हणतात काय, तर म्हणतो नाही ट्रॅफिक होतं. मामा म्हणतात हो हल्ली
हे ट्रॅफिक फार असतं ना आणि प्रदूषणसुद्धा खूप वाढलं आहे. अंजली म्हणते मामा प्रदूषण वाढलं आहे. तर मामा म्हणतात हो बघ ना अति प्रदूषणाने ही जेवढ जांभळे पडलेत म्हणून. आता ईश्वरी तर हसायलाच लागते. अंजलीच्या पण लक्षात येतं. अंजली म्हणते बघू ग आणि म्हणते काय ग ईश्वरी जाताना एक वेगळंच लिपस्टिक होतं, आता येताना एक वेगळंच लिपस्टिक लावलंयस तू. आता असं म्हणल्यानंतर मामा म्हणतात अंजली अर्णवने प्रेमाने ईश्वरीला नवीन जांभळं लिपस्टिक दिलं असेल तर बिघडलं कुठं. आता अंजली लगेच म्हणते नाही 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 नाही. आता आणि ईश्वरी एकसारखी हसत असते. ईश्वरीला कोणी बोलच देत नाही. मामा म्हणतात अर्णव पण तुझे ओठ का जांभळे झालेत. अर्णव म्हणतो व्हॉट आणि अंजली लगेच म्हणते बघू रे बघू बघू. आता सगळेजण त्यांची मजा करतात. आकाश म्हणतो डॅड अहो किती मस्करी करताय त्यांची, बघा बघा किती एम्बॅरेस झालाय दादा तो. आणि सगळेजण अर्णवलाच हसत असतात. तर वल्लरी ते सोप्यावर बसलेली असते तोंड घाण करून. आता वल्लरी आता ईश्वरी म्हणते एक मिनिट आम्ही रस्त्यावरती ना बर्फाचा गोळा खाल्लाय तोही कालाकट्टा फ्लेवरचा, त्यामुळे आमचे ओठ जांभळे झालेत. मामा म्हणतात बघितलं का कसं खरं बाहेर पडलं ते. म्हणून मामा हसायला लागतात. तर लगे अर्णव ओठ पुसायला लागतो. ईश्वरी म्हणते अहो सर असं नाही पुसायचं, असं नका करू, तो नाही जाणार कलर, कोशिश पण नका करू ते, असं ईश्वरी म्हणते. आता अंजली म्हणते पण काय ग ईश्वरी चिंटूने कसं काय रस्त्यावरचा गोळा खाल्ला, अर्णवला ढकलून देतच म्हणते. आता ईश्वरी लगेचच म्हणते की माझ्यासाठी म्हणून. आता माझ्यासाठी असं म्हणल्यानंतर अंजली आणि मामा हे तर आणि आकाश तिघंजण तर आश्चर्याने त्यांच्याकडे बघून हसतात. ईश्वरी म्हणते कालाखट्टा माझा फेवरेट फ्लेवर आहे ना म्हणून. आता सगळेजण त्यांना ओ करून चिडवायला लागलेले असतात. आणि वल्लरीने नेहमीप्रमाणे सोप्यावर बसून घाणतोंड केलेलं असतं. आता अर्णव तिथून निघूनच जातो आणि तिथे आता फक्त वल्लरी असते. तर वल्लरी लगेचच उठते आणि लागते गोंधळ करायला. झालं सगळं बोलून, झाला गोंधळ, कोणाला आवरायचं नाही आहे का, पाहुणे कुठल्याही क्षणी येतील, अजून कुणी आवरलेलं नाही, चला असं म्हणल्यानंतर सगळे जिकडच्या तिकडे जातात आवरावरी करण्यासाठी. आणि वल्लरी तिथे उभारून म्हणत असते की आता फक्त ओठच तुझे जांभळे झालेत, पण पार्टीमध्ये मी जो काही धमाका करणार आहे ना त्याने बळजबरीच्या सुनबाईंचा पूर्ण चेहराच काळा निळा पडणार आहे. आणि असं म्हणून वल्लरी दॅट इज दॅट असं काहीतरी म्हणत असते. आता आपण पाहतोय राजेश शिर्केंच्या घरामध्ये छान अशी पार्टी सुरू असते. आता हा राकेश आणि मामी एकमेकांशी बोलत असतात आणि मामी पाहत असते ती म्हणजे नम्रता आणि आकाश दोघं कसे बोलतायत ते. आता हे दोघं जण टाळी देऊन वगैरे बोलत असतात. आता राजेशही पाहतो की वल्लरीचं लक्ष आकाश आणि नम्रताकडेच आहे म्हणून. आता इतक्यातच अंजली येते आणि म्हणते ऐका आमच्या ईश्वरी मॅडम आल्या. आता घरात पार्टी सुरू झालेली असते. आजी पण तिथे बसलेल्या असतात. सगळे त्यांच्या घरी गेस्ट वगैरे आलेले असतात. आता ईश्वरी लगेचच त्या केककडे बघते आणि म्हणते की हे भगवान केक वगैरे अहो काय ताई. आता अंजली म्हणते अगं हो तुझ्यासाठीच मागवला आहे, तुला कापायचं आता तो थोड्याच वेळामध्ये, असं अंजली सांगत असते. अर्णव पण तिथे असतो. आजी तर खुशच असतात. वल्लरीने घाणतोंड केलेलं असतं. आता ईश्वरी म्हणते की ताई मला तर ना सेलिब्रिटी असल्यासारखं वाटतंय. अंजली म्हणते माझ्यासाठी सेलिब्रिटीच आहेस तू. आता ईश्वरी म्हणत असते की काय हे ताई. आणि अंजली म्हणते की बरं केक कापण्याच्या अगोदर माझ्याकडून तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट म्हणून. आणि आता एक गिफ्ट जे आहे तर ते खूप सुंदर असा ना एक पाळणा अंजली ईश्वरीला देते आणि बघते आणि तर ते खूपच छान असतं. आणि आता राजेशसुद्धा लगेच चांगलं तोंड करतो कारण अंजली बघते म्हणून. मामा तर खुशच होतात ते गिफ्ट बघून. आता आजीला सुद्धा माहिती आहे की हे गिफ्ट काय आहे ते. आता ईश्वरी तो पाळणा बघते आणि म्हणते वाव बढिया, हा तर पाळणा आहे, पाळणा कशासाठी मला गिफ्ट म्हणून, असं ईश्वरी अंजलीला विचारते. अंजली म्हणते की आता या प्रश्नाचं उत्तर तुला आजी देईल. आता आजी म्हणतात अगं या घरात लवकरात लवकर तुमचाही पाळणा हलावा म्हणून दिला येतो, घ्या आता मनावरती, असं आजी म्हणत असतात. आता मामांना कळतं की अजून अर्णवला राग यायला नको म्हणून लगेचच मामा विषय बदलतात. मामा म्हणतात बरं ठीक आहे चला आता आपण चला लवकर केक वगैरे कापायचं ना, चला सगळे खोळंबलेत ना, असं आता मामा म्हणतात. ईश्वरी म्हणते हो म्हणणार नाही. ईश्वरी केक कापायला जात असते पण अर्णव अजून तिथेच उभारलेला असतो. आता ईश्वरी गिफ्ट ठेवते आणि अर्णवकडे बघते तर अर्णव काही येतच नाही. त्याचा हात पकडूनच ईश्वरी घेऊन जाते केक कट करण्यासाठी आणि ईश्वरी आता केक कट करते. आता ईश्वरी केक वगैरे कट करते. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. आता ईश्वरी त्यात एक मोठा पीस एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेते आणि आता तो केक ती सगळ्यांना भरवत असते. आता हा भाग आहे ना बराच वेळ दाखवलेला आहे. इथे सगळं म्युझिकली आहे, एवढे काही जास्त डायलॉग नाहीत. तर पहिल्यांदा तर ईश्वरी अंजलीला केक खाऊ घालते तर अंजलीच उलट ईश्वरीला केक खायला घालते.
ईश्वरी आता अर्णवला केक भरवायला जाते, पण अर्णव काही केकच खात नाही. आता सगळेजण बघायला लागतात ना अर्णवकडे. आता ईश्वरी म्हणते की सर अहो मगाशी गोळा खाल्ला त्यावेळेस जशी आपले ओठ लाल झाले ना, ओठ जांभळे झाले ना, तसा रंग नाही येणार आहे, खावा असं म्हणून आता ईश्वरी डायरेक्ट अर्णवला केक भरवते. आणि त्याच्यानंतर आता ईश्वरी एक एक करून घरातल्या सगळ्यांना केक देत असते. तर आता सगळ्यात पहिल्यांदा तर राजेश तिथं उभा असतो. राजेश आणि मामी हे दोघी तर एकत्रच असतात. आता ईश्वरी लगेच केक घेऊन जाते. पहिल्यांदा तर राजेशकडे जाते पण ती जरा घाबरलेलीच असते की हा आता कसा रिएक्ट होईल म्हणून. पण राजेश आता इथे काही तमाशा न करता फक्त एक चॉकलेटचा पीस घेतो फक्त. आता याच्यानंतर आपण बघतोय की ईश्वरी डायरेक्ट आता मामीकडे जाते. आपण पाहतोय आता ईश्वरी मामीकडे केक घेऊन येते आणि म्हणते की मी माझ्या हाताने केक भरवते, तुम्हाला गोड मानून घ्या, गोड लागेल ना तुम्हाला, असं ईश्वरी म्हणल्यानंतर मामी म्हणते की अति गोड तर मी खातच नाही असं आता मामी म्हणते. पण मामी काही केक खात नाही. आपण पाहतोय की आता आणि मामी तिथून निघून जाते कारण तिचे गेस्ट आलेले असतात. मग ईश्वरी मामांना केक देते. मामांना केक आवडतो. मामाला खूप चांगलं कॅरेक्टर दाखवलंय खरं तर. आता त्यानंतर ईश्वरी जाऊन नम्रताला केक भरवते आणि आकाशला सुद्धा. आता दोघांनाही केक घातल्यानंतर नम्रता म्हणत असते की ईशू अगं तू जिजूंना सांगितलंस ना का ग आमच्याबद्दल, असं आता नम्रता म्हणते. आता ईश्वरीकडे काय उत्तर असतं, ईश्वरीने तर काही सांगितलेलं नसतं ना अर्णवला. आता ईश्वरी फक्त म्हणते की नाही अजून म्हणून एवढंच म्हणते. आणि आकाश सुद्धा तिथंच उभारून ऐकत असतो. ईश्वरी म्हणते पुढं की अगं तसा मोका तर मिळायला पाहिजे होता ना, आणि त्यांचा मूड बघूनच मला बोलायला लागेल का. नम्रता म्हणते ठीक आहे हरकत नाही. पण आकाश म्हणतो की हो बरोबर आहे, पण लवकरात लवकर सांगून टाक आणि मला माहीत नाही का पण मला ना आज खूप वियर्ड वाईब येत आहेत असं आकाश म्हणतो. आता ईश्वरी म्हणते हो ठीक आहे मी बघते कधी सांगायचं ते, असं म्हणून आता ईश्वरी तिथून जाते. आता ईश्वरी पुन्हा केक कटिंगच्या इकडे जाते आणि आपण पाहतो की वल्लरीची गेस्ट आलेले असतात. लगे वल्लरी दाराकडे जाते, या 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 केव्हापासून मी तुमचीच वाट बघत होते असं काही आता वल्लरी म्हणत असते. आणि याच्यानंतर म्हणते की अरे वा मेघना तू तर खूपच गोड दिसतेस. आता एक माणूस एक बाई आणि एक मुलगी असं आलेली असते. आता तो माणूस सुद्धा वल्लरीला ब्युटिफुल म्हणतो. आता वल्लरी सुद्धा त्याला थँक्यू म्हणते आणि म्हणते की या ना तुम्ही, मी तुम्हाला माझ्या आईंची ओळख करून देते आणि आजींकडे घेऊन येते आणि म्हणते की आई मी तुमची ओळख करून देते हे मिस्टर सदावर्ते आहेत आणि या त्यांच्या मिसेस आहेत आणि ही त्यांची मुलगी आहे मेघना म्हणून. आणि आता वल्लरी अशी ओळख करून देत असते आजींसोबत. तर आजी सगळ्यांना नमस्कार वगैरे म्हणतात आणि म्हणतात की हे या आमच्या आई. आता वल्लरी म्हणते की नाही, आजी म्हणतात की आधी आपण भेटले होतो का, तर वल्लरी म्हणते नाही आई मी ज्या क्लबला जाते ना तर तिथे माझ्या आणि यांची ओळख झाली. आणि आता आकाशला हाक मारते, आकाश इकडे ये म्हणून. आता आकाश तिथे येतो आणि आता आकाशशी सुद्धा सगळ्यांची ओळख करून देते, हा माझा आकाश म्हणून. आता ते सगळेजण हाय वगैरे म्हणत असतात. आता आणि सांगते ही मेघना म्हणून. ती मेघना सुद्धा आकाशला हाय म्हणते आणि त्या गेस्टना वल्लरी म्हणते चला या ना तुम्ही, या प्लीज इकडे या म्हणून. आता त्या सगळ्यांना सोप्यावरती बसवते. आकाश पुन्हा जातो नम्रताशी बोलण्याकरता. आता ही मेघना जी आहे तर ती आकाशकडेच बघत असते आणि आकाश आहे तो नम्रताशी बोलत असतो. आता वल्लरी लगेच आहो इकडे या म्हणून मामांना बोलवते. मामा म्हणतात काय ग, तर वल्लरी त्यांची ओळख करून देते की हे माझे मिस्टर आणि हे मिस्टर सदावर्ते, या मिसेस सदावर्ते आणि ही त्यांची मुलगी मेघना. अशी आता सगळ्यांची पुन्हा वल्लरी मामांशी सुद्धा ओळख करून देते. आणि ही जी मुलगी आणलेली आहे ना तर हिच्याशीच आज आकाशचा साखरपुडा ठरवते वल्लरी. आता तुम्ही पुढे नक्की रिव्ह्यू पहा आणि हो रिव्ह्यू जर तुम्ही आतापर्यंत पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आता ईश्वरी अर्णवकडे येते आणि म्हणते की सर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. अर्णव म्हणतो आता नाही आता ईश्वरी म्हणते सर मला खरंच सिरियसली तुमच्याशी बोलायचे. अर्णव म्हणतो अजिबात नाही आणि जराशी सिरियस हो आणि माझ्या आयुष्यात जे काही सिरियस झाले ना तर ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे सिरियस झाले असं अर्णव उलट तिलाच बोलतो. तिला काही बोलूच देत नाही. तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असतं. महत्त्वाचं म्हणजे ईश्वरीला आता हे सांगायचं असतं की आकाश आणि नम्रताचं नातं स्वीकारा म्हणून. आणि आता ठरलं तर मग हा सीन इथेच संपतो आणि हा भाग सुद्धा आपण आता उद्याच्या भागामध्ये पाहतोय की ईश्वरी अनाऊन्समेंट करत असते. म्हणजे अंजलीने तिला विचारलेलं असते की तुला आमच्याकडे काय मागायचं ते माग. आता ईश्वरी म्हणते की मला हे मागायचं आहे की इतक्यातच वल्लरी 1 मिनिट म्हणते आणि माईक घेऊन म्हणते की आज माझ्या आकाशचा आणि मेघनाचा लवकरच साखरपुडा होणार आहे असं मी जाहीर करते. असं आता वल्लरीने डायरेक्ट अनाऊन्समेंटच करून टाकलेली असते. आणि आकाश नम्रता आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच असतं. अंजलीला तर कळतच नाही की हे सगळं घडलं कधी म्हणून. आता नम्रता आणि आकाश ह्या दोघांचे चेहरे अक्षरशः बघण्यासारखे झालेले असतात. तर पाहूया उद्याच्या भागामध्ये आणखीन काय नवीन ड्रामा होतो ते. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.